जय हरी बंधू भगिनींनो, मी संचित तुळशीराम पवार आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र मध्ये हार्दिक स्वागत करीत आहे. बंधू भगिनींनो, आज मी आपणाला अजा एकादशी म्हणजे श्रावण कृष्ण एकादशीचे महत्व व व्रत कथा सांगणार आहे. तर आपण ही कथा निश्चित ऐकावी. आपणास माझी ही कथा आवडल्यास आपण माझ्या यूट्यूब चॅनेलला लाईक व सबस्क्राईब जरूर करावे. चला तर मग बघूया अजा एकादशीचे महत्व काय आहे आणि व्रत कथा काय आहे ती. श्रावण कृष्ण एकादशीला अजा एकादशी असे म्हणतात. अजा एकादशीच्या व्रताची कहाणी राजा हरिश्चंद्र यांच्या जीवनाशी निगडीत आहे. राजा हरिश्चंद्र केवळ वीर प्रतापी नव्हते, तर ते उदार आणि दानशूरही होते, याची सर्वत्र ख्याती आहेच. दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपला पुत्र आणि पत्नीचाही त्याग केला. एका चांडाळाकडे सेवक म्हणून राहिले. गौतम ऋषींची भेट घेण्यासाठी राजा हरिश्चंद्र गेले असता त्यांना सत्य कथन केले. गौतम ऋषींनी त्यांना या दुःखातून बाहेर पडण्याचा उपाय म्हणून अजा एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला. गौतम ऋषींनी सांगितल्याप्रमाणे सर्व नियम पाळून राजा हरिश्चंद्रांनी अजा एकादशीचे व्रत केले. राजा हरिश्चंद्राकडून घडलेल्या सर्व पापांचे निवारण झाले. व्रतामुळे त्यांना त्यांचे राज्य परत मिळाले. सर्व उपवासामध्ये अजा एकादशीचा उपवास सर्वश्रेष्ठ मानला जातो. मन, आहार, पंच इंद्रिये आणि व्यवहार यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हे व्रत आचरावे असे सांगितले जाते. श्रीकृष्णानेही अर्जुनाला या व्रताचे महत्व सांगितले होते. अजा एकादशी कथा. प्राचीन काळी हरिश्चंद्र नावाचा चक्रवर्ती राजा होता. त्याने काही कर्माच्या प्रभावाखाली आपले सर्व राज्य आणि संपत्तीचा त्याग केला. तसेच पत्नी, मुलगा आणि स्वतःला विकले. राजा चंडाळाचा गुलाम म्हणून मृताचे कपडे ग्रहण करत राहिला, परंतु कोणत्याही प्रकारे सत्यापासून विचलित झाला नाही. कित्येकदा राजा चिंतेच्या समुद्रात बुडाला आणि मनात विचार करू लागला की मी कुठे जावे, मी काय करावे जेणेकरून माझा उद्धार होईल. अशा प्रकारे बरीच वर्षे निघून गेली. एके दिवशी गौतम ऋषी आले. तेव्हा राजाने नतमस्तक होऊन त्यांना आपली सर्व दुःखद कहाणी सांगितली. हे ऐकल्यावर गौतम ऋषी सांगू लागले की राजन, आजपासून 7 दिवसांनी अजा नावाची एकादशी येईल. तू अजा एकादशीचे व्रत कर. गौतम ऋषी म्हणाले की या व्रताच्या पुण्यकारक परिणामामुळे तुमची सर्व पापे नष्ट होतील. अशा प्रकारे राजाला मार्ग दाखवून गौतम ऋषी अंतर्धान पावले. त्यांच्या सांगण्यानुसार राजाने एकादशी पद्धतशीरपणे उपवास आणि विधी केला. त्या व्रताच्या प्रभावाने राजाची सर्व पापे नष्ट झाली. स्वर्गातून शिंगे वाजू लागली आणि फुलांचा पाऊस पडू लागला. त्याने आपला मुलगा जिवंत आणि पत्नीला वस्त्र दागिन्यांसह पाहिले. उपवासाच्या प्रभावामुळे राजाला पुन्हा राज्य मिळाले. शेवटी तो आपल्या कुटुंबासह स्वर्गात गेला. हे सर्व अजा एकादशीच्या प्रभावामुळे घडले. म्हणून जे लोक मेहनतीने हे व्रत पाळत रात्र जागृत करतात त्यांच्या सर्व पापांचा नाश होतो. शेवटी ते स्वर्ग गाठतात. या एकादशीची कथा ऐकल्याने अश्वमेघ यज्ञाचे फळ प्राप्त होते अशी आख्यायिका आहे.